माझे एक काम करता का? जरा आतल्या गोटातली खबर काढा की. मस्ती काय जात नाही याची. मराठी माणूस आहे, मेलो तरी माज नाही जायचा. आता मुलाला जन्म द्यावा हे तुझं वयच नाहीये. मुख्यमंत्री आम्हाला भेटले सुद्धा नाहीत. संध्याकाळी निरोपाला भेटणार नाहीत. उद्या या. सुगंधा, अगं काय झालं रडायला? जानकीताई, मला माझं पोर हवंय ग. मी नाही राहू शकणार त्याच्याशी. काय झालं जरा नीट सांगशील का? तुझ्या समोर मामन दादा म्हणले ना, माझ्याशी बोलायचं येतात ना म्हणून. हो मग बोलले का ते? बोलले ना, पण ते जे बोलले ते मी नाही होऊन देणार. काय झालं सुगंधा, काय म्हणाले ते? जानकीताई, अगं माझं पोर पाडायला सांगते ते मला. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी काय बोलतोय हे मला चांगलं कळतं. तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही हो म्हणा. तुमचं असं हट्ट का? नरसिंह किल्लेदार महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी डोकेदुखी झाले. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची डोकेदुखी आमच्याकडून सोडवणार? का नाही? नाही म्हणजे योगायोग जुळूनच आलाय तर काम उरकून टाका. नरसिंहराव किल्लेदारांना मारायची नक्की कोणाची इच्छा आहे? मुख्यमंत्र्याची. नाही म्हणजे तसं नाव सांगता येणार नाही, पण काम झालं ना तर यात तुमचाच फायदा आहे. बोलाल ती रक्कम देऊ आम्ही. रक्कम तर घेऊच बे आम्ही, पण शिवाप्पाचं काय? शिवाप्पाची सुटका हीच सगळ्यात मोठी रक्कम आहे आमच्यासाठी. तुम्हाला खरंच वाटतं की तो सुटावा म्हणून? काय आता त्यांचं वय झालंय, त्याला राहू दे ना जेलमध्ये. तुम्ही जंगलावर राज्य करा. नाही म्हणजे कसं, तुम्हालाही बरं आणि आम्हालाही. काय तुझ्या वडिलांना शब्द दिला होता मी. तुझी काळजी घे. आज तुला एक शब्द देतो. तुझ्या वडिलांना सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. नंदिनी, काय म्हणाला? नाही, काही नाही. मला मला विचार करायला थोडा वेळ हवाय, कारण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. जानकीताई, ते जे काही बोलत होते ना, मला त्यातलं काही पण कळलं नाही. मला फक्त एवढं कळतंय, माझ्या पोराला काही नाही होऊन देणार. तुझं बरोबर आहे सुगंधा. कुठल्या आईला असं वाटेल की आपल्या पोटच्या गोळाला असं काही? मग तू सांग किंवा म्हणतात तुझं ऐकतील ग ते. मी आत्याबाई काय बोलल्या? आत्याबाई पण म्हणाल्या ते जे काय करतायत ते माझ्या भल्यासाठीच करतायत म्हणून. अगं पण त्याच्या पोटच्या पोराला मारून टाकल्याने कुठल्या आईचं भलं होतं सांग बरं. हे बघ सुगंधा, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण
आपण त्यांची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे ना. अगं म्हणजे आता तू पण माझ्या पोराला मारायला निघालीस का? अगं असं नाहीये. असं नाहीये मग कसं आहे जानकी? मला वाटलं होतं तू तरी समजून घेशील मला, पण आता तूच असं बोलायला लागल्यावर मी कुणाकडे जाऊन माझं गाणं मांडायचं? सुगंधा तू जरा शांत हो. कशी शांत हो ग जानकीताई? हे पोर मला पाहिजे. मोठं झाल्यावर तोच माझा आधार आहे. माझा आधारच काढून घ्यायला निघाली ती माणसं, आणि आता तू पण त्यांच्यासारखंच बोलते. कुठं जाऊ मी आता? सुगंधा रडू नकोस. तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू इकडेच राहायचंयस. आणि मी बोलते वामनदादांची. तुझ्या बाळाला काही नाही होणार. जातो. कोण आहेस बे तू? काली, तू इथं काय करतेस? हा सगळा काय प्रकार आहे? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बायको नाहीस तू माझी. हो पण तरीही मी तुला प्रश्न विचारू शकते, आणि ज्याची उत्तरं द्यायला तू बांधील आहेस. हे आता तूच ठरवलंस का? खाली माझा तुझ्यावर संशय म्हणून हे नाही बोलत आहे. हे मला माहितीये, पण पण काय? तू इथे का आलायस? कशासाठी आलायस? ज्या माणसाला तू भेटलास तो कोण होता? इतका धोका पत्करून तू इथे कशासाठी आलायस? हे बघ, तो सरकारातला आपलाच माणूस आहे. शिवाप्पा पण ओळखतोय त्याला. अगं त्याने खूप खबरी दिल्यात आपल्याला. तू इथं कशाला आलीस? मला तुझी काळजी वाटली म्हणून. चल. वामनदादा, तुम्ही काही बोललात सुगंधाशी? हो. काही म्हणाली का तुला? तिने मला जे काही सांगितलं ते खरं आहे. आता तिच्या होणाऱ्या बाळाविषयी जर काही बोलली असेल तर खरं आहे. तुम्ही का करताय असं? का म्हणजे काय जानकी? तुला पटत नाहीये का मी जे करतोय ते? नाही तसं नाही, पण आपण तिच्या बाळाला मारून टाकतोय. किती रडत होती मगाशी ती माझ्याशी बोलताना. तेवढा त्रास होणारच ना जानकी. तुला काय वाटतं, हे सगळं करताना मला बरं वाटत असेल? अगं मी नुसतं सांगत होतो तिला तरी त्रास होत होता मला. पण काय करणार, आपल्या पुढे दुसरा काही पर्याय आहे
जानकी, हे मूल घेऊन ती पुढे काय करेल, कुठे जाईल? पण तिने कशाला कुठे जायला पाहिजे? आपण त्या दोघांनाही सांभाळू ना. अशा अजून किती जणांना सांभाळत राहणार आहेस तू जानकी? आज ही सुगंध आहे, उद्या तू परशुला लगाम घालू शकणार आहेस? नाही, पण सुगंधा आपल्या घरातली आहे ना, पण आता तू जो विचार करतेस तो पूर्णपणे भावनिक करतेस. आणि आत्ता ह्या क्षणाला तरी आपल्याला प्रॅक्टिकल विचार करण्याची गरज आहे. जानकी, ते अनवरस पोर घेऊन ही सुगंधा कुठे जाईल? कशी जगेल ग आयुष्यभर? लोकांना कसं तोंड देईल? आणि त्या मुलाचं काय? त्याने काय करायचं ग? आयुष्यभर ही जखम उरात घेऊन ते पोर वाढेल, मनामध्ये हेच विष घेऊन मोठं होईल. जानकी, आपल्याला अजून एका परशुला जन्म द्यायचा आहे का? वामनदादा, तुम्ही जे काही बोलताय ते मला पटतंय, पण स्वतःचं मूल सुगंधाला मारायला सांगायचं? पुढे आयुष्यभर तिला आणि तिच्या मुलाला लोकांनी टोचून टोचून मारण्यापेक्षा मी जो म्हणतोय तो पर्याय परवडणार आहे. तिलाही आणि आपल्यालाही. जानकी, मुख्यमंत्र्यांकडे चालली आहेस? कालही गेली होतीस ना? मग काय म्हणाले ते? मला कोणी काही सांगत नाहीये. निदान तू तरी सांग ना ग, काय झालं काल तिकडे? जानकी, अगं लक्ष कुठे आहे तुझं? बरं वाटत नाहीये का तुला? नाही, बरी आहे मी. जानकी, काय झालंय? नाही वाटत आहे बरं. त्रास होतोय सकाळपासून, पण बाहेर पडलं पाहिजे मला. मुख्यमंत्र्यांना भेटायचं जाऊन. तर तू लाख हट्ट कर, पण आम्ही तुला जाऊ देणार नाही. सुमिते, असं काय करते? आज तिकडे जाऊन भेटणं फार महत्वाचं आहे. मला जावं लागेल. हे बघ जानकी, उगाच हट्ट करू नकोस. अगं, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तुला बरं वाटत नाहीये ते. तू ना अशी नाही ऐकणार. थांब, मी आत्याबाईंनाच बोलवून आणते. आणि हां, आत्याबाई येईपर्यंत इकडनं हलायचं नाही, कळलं? जे माझ्या मनात चाललंय तेच तुझ्या मनात चाललंय का रे? कारण आता जवळजवळ 48 तास होऊन गेले, अजून काहीच बातमी हातात नाही आली. आणखीन किती दिवस हा पांगुळ गाडा आपल्या बरोबर घेऊन फिरायचंय? मलाही नाही माहित. माहित नाही तर माहित करून घे. वाटतं तितकं सोपं नाहीये. सरकारकडून अजून काहीच हालचाल झालेली नाही. हे बघ, माझ्या खबऱ्याकडून खबर मिळाली आहे मला. तिथं मुंबईत चक्र फिरतायत. तू आता तरी मला सांगणार आहेस की काल ज्या माणसाला तू भेटलास तो कोण होता? त्याच्याशी काय घेणं देणं आहे का तुला? तुला मी कालच सांगितलंय, तू काय माझ्या लग्नाची बायको नाहीयेस. माझी प्रत्येक गोष्ट तुला सांगायला.
काय झालं ग जानकी? काय होतंय? काही नाही आत्याबाई, थोडासा थकवायला इतकंच. अगं पण थोडा थकवा असला तरी त्याला विश्रांती तर घ्यावीच लागते. आत्याबाई पण मला खरंच बाहेर पडावं लागेल, खरंच खूप महत्वाचं काम आहे. आत्याबाई, आता तुम्हीच सांगा तिला. अगं कामही महत्वाचीच असतात, पण स्वतःला जपायला नको का? सुमिताई, आताचे दिवस असे नाही राहिले की घरामध्ये बसून कामं होतील. हे बघ, आजचा दिवस वामनदादा जातील, तू उद्या जा ना. अगं खरं सुमित्रा म्हणते ते बरोबर आहे. मला माहिती आहे आम्ही नाही तुला घरात थांबवू शकत, पण आजच्या दिवस विश्रांती घे. हा आत्याबाई, मी एरवी तुमचं ऐकतेच, पण आज मला माफ करा, मला नाही ऐकायचं, मला जावं लागेल. अगं पण काही झाल्याशिवाय सुमित्रा आली का माझ्याकडे? मला खरंच काही झालं नव्हतं, उगीच घाबरली सुमिताई. मला खरंच गेलं पाहिजे, वामनदादा वाट पाहत असेल माझी. म्हणजे वामन तुझ्या बरोबर नाहीये? नाही, ते थेट तिकडे येणार आहेत. आधी दिल्लीहून आलेल्या काही लोकांना भेटून मग तिकडे पोहोचणार आहेत. बरं बाई, जा तू, पण सांभाळून राहा स्वतःला. अजून खूप मोठी लढाई लढायची आहे तुला. बकुळा, वडिलांची आठवण येते. माझ्या डोळ्यात कचरा गेलाय. डोळ्यात कचरा गेला म्हणून कोणी हमसून हमसून रडत नाही. माझ्या रडण्याचं तुझ्याशी काय देणं घेणं आहे? कारण तिथे माझी अमृता माझ्यासाठी रडत असेल. तुझ्या या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. व्हावी अशी इच्छा नाहीये माझी, पण जी माणसं आपल्या माणसासाठी रडतात ती खूप हळवी असतात. आपलं माणूस आपल्यापासून थोडं जरी दूर गेलं तरी वाईट वाटतं त्यांना. मी लहान असताना माझे आजोबा आमच्याशी लपाछपी खेळायचे. एका खांबा आड जाऊन लपायचे. 3-4 सेकंद झाली की हळूच आमच्याकडे खांबा आडूनच पाहायचे आणि विचित्र तोंड करून आम्हाला हसवायचे. खूप हसायला यायचं तेव्हा, मजा वाटायची. नेहमी जेव्हा ते खांबा आड लपायचे तेव्हा असं वाटत राहायचं की 3-4 सेकंद झाली की आजोबा हळूच डोकावतील आणि आम्हाला हसवतील. खूप मजा वाटायची. एक दिवशी असेच ते खांबाआड जाऊन लपले. 3-4 सेकंदांनंतर मी वाट पाहत होतो की आजोबा डोकावतील, मला हसू येईल. 5 सेकंद झाले, 10 झाले, 20 सेकंद झाले. अख्खं मिनिट गेलं पण आजोबांनी डोकावून पाहिलंच नाही.
मी धावत खांबापाशी गेलो तर आजोबा तिथेच खांबाला कोसळून पडले होते. त्यांना हार्ट अटॅक आला होता. जागच्या जागीच गेले ते. मी माझ्या बाबांना इथे परत आणणार आहे. त्यासाठी मला तुला मारावं लागलं ना तरी मी मागे पुढे बघणार नाही. माझा जीव घेऊन जर तुझे बाबा परत येणार असतील तर खुशाल मारून टाक मला. फक्त मारल्यावर माझी बॉडी माझ्या घरी पाठव. नाहीतर अमृताचा विश्वासच बसणार नाही की मी गेलो.